ह्या दोन आकृती सोबत आपण काढल्या का काढल्यात, कारण हा सिलेंडर आहे, सिलेंडरच्या 1/3 भाग कशाचा असतो, कोनचा असतो. म्हणजे सपोज जर आपण हा जो सिलेंडर आहे, सिलेंडरचं जर एकूण आपण जर सरफेस एरिया काढला किंवा सिलेंडरचं आपण व्हॉल्यूम घेतलं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जर आपण घेतलं मित्रांनो, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणजे काय असतं, पाया r²h. ठीक आहे, लक्ष द्या. जो आहे पाया r²h हे व्हॉल्यूम असतं सिलेंडरचं. आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचं जे व्हॉल्यूम आहे त्याच्यात जर आपण 1/3 केलं तर जे व्हॉल्यूम तयार होणार आहे ते व्हॉल्यूम काय असेल तुमचं कोनचं. मग आपण असं देखील लिहू शकतो, तर व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू काय आहे, जे काही तुमच्या सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जे आहे त्याला डिवाइडला जर आपण 3 केले, जर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरला डिवाइडला 3 केले तर व्हॉल्यूम ऑफ आपल्याला कोण मिळतं. मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय आहे, पाया r² डिवायडेड बाय 3, म्हणजे हे तुमचं व्हॉल्यूम मिळेल. कशाचं व्हॉल्यूम आहे, हे तुमचं व्हॉल्यूम आहे कोनचं. तर अशा पद्धतीचं कोन आणि व्हॉल्यूम, कोनचं व्हॉल्यूम आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम या दोन्हीमध्ये इतकाच फरक आहे फक्त. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही आता व्हॉल्यूम काढलंय, व्हॉल्यूम काढल्याच्या नंतर दुसरं जो आहे तो म्हणजे सरफेस एरिया. ठीक आहे, आता याचा जो सरफेस एरिया आहे, सरफेस एरिया काढण्याच्या अगोदर याचा कर्व सरफेस एरिया हे तुम्हाला माहिती पाहिजे. कर्व सरफेस एरिया म्हणजे मित्रांनो फक्त इथून इथपर्यंतची अशी डायग्राम आणि इथून इथपर्यंतची अशी डायग्राम. हा जो आतला भाग आहे, आतला ह्या भागाला आपण, हा जो भाग आहे पहा, लक्ष द्या, हा जो असा भाग तयार झालेला आहे, हा जो भाग आहे या भागाला आपण म्हणतो तर कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया. तर कर्व सरफेस एरिया कसा दाखवणार मित्रांनो, आपण लक्ष द्या. कर्व सरफेस एरिया मध्ये असतो 2 पाया RH. 2 पाया RH हा असणार आहे कर्व सरफेस एरिया. 2 पाया r चा अर्थ काय होतो म्हणजे सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, म्हणजे परिघ, आणि परिघला मल्टिप्लाय मध्ये असते ही उंची, म्हणजे याला 2 पाया RH हा झाला कर्व सरफेस एरिया. कशाचा, या आपल्या सिलेंडरचा. त्या पद्धतीने जर आपण इकडे कर्व सरफेस एरिया जर फाइंड आउट करायचं म्हटलं तर कर्व सरफेस एरिया जो आहे कोणचा काय होणार मित्रांनो, पाया RL. लक्ष द्या, पाया RL हा झाला कर्व सरफेस एरिया. कशाचा, या कोनचा. हा R चा अर्थ रेडियस, या L चा अर्थ तिरकस उंची म्हणजेच स्लाइंट हाईट, आणि H चा अर्थ हाईट, म्हणजे पाया RL हा झाला कर्व सरफेस एरिया. आता जर इथं तुम्हाला जर सिलेंडरचा टोटल एरिया विचारला, सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया, सिलेंडरचा जर टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा असता तर टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, हा जो कर्व सरफेस एरिया आहे 2 पाया RH, यामध्ये या साईडचा एक वर्तुळ आणि या साईडचा वर्तुळ, म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतंय, वर्तुळाचा एरिया काय असतोय पाया r चा स्क्वेअर. पण इथे एक वर्तुळ आहे आणि इथे एक वर्तुळ आहे, टोटल वर्तुळ 2, म्हणून इथे मी 2 ने मल्टिप्लाय केलं वर्तुळाच्या एरियाला. मग यामध्ये जर 2 पाया r आणि यामध्ये 2 पाया r कॉमन काढा तर 2 पाया r ब्रॅकेटमध्ये H प्लस R, म्हणजे हा झाला टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया झाला कशाचा, या सिलेंडरचा. त्या पद्धतीने याचा जर तुम्हाला टोटल सरफेस एरिया काढायचं म्हटलं मित्रांनो तर याचा टोटल सरफेस एरिया असा होईल, टोटल सरफेस एरिया. याचा टोटल सरफेस एरिया मित्रांनो म्हणजे हा जो पाया RL आहे, ह्या पाया RL मध्ये इथं हा जो पाया RL आहे, या पाया RL मध्ये हे ऍड करायचा आपण. हा जो वरचा एरिया आहे, या वरच्या एरियामध्ये खालचा व्हॉल्यूम ऍड करायचा. कशाचा, वर्तुळाचं क्षेत्रफळ ऍड करायचं, पाया r चा स्क्वेअर, आणि यामधून पाया r, यामधून पाया r कॉमन काढायचं, इथं L प्लस R असं राहील, L प्लस R. तर अशा पद्धतीने हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. तर अशा पद्धतीने हा टोटल एरिया आहे, हे त्याचं व्हॉल्यूम आहे, आणि हा कर्व सरफेस एरिया हे याचं व्हॉल्यूम, याचा कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया. पण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ही तिरकस उंची विचारली तर तिरकस उंची याची कशी काढणार मित्रांनो, लक्ष द्या. तिरकस उंची आता लक्ष दिलं, हे जर L असेल तर इकडे ही उंची असणार L, आणि आपण जर असा ॲज इट इज असा जर एक
ट्रँगल काढा तर हा ट्रँगल होणार आहे राईट अँगल ट्रँगल. आणि हा जर राईट अँगल ट्रँगल असेल तर अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम ABC राईट अँगल ट्रँगल तयार झाला. तर 90 डिग्रीच्या समोरचा जी बाजू असते, जी साईड असते, त्याला आपण हायपोटेनियस म्हणतात. आणि अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम इथे काय होईल ना, हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइड स्क्वेअरचा सम. म्हणजे दोन्ही बाजूचा सम केल्याच्या नंतर त्याचा स्क्वेअर घेऊन जी तयार होणारी बाजू आहे ती असणार आहे आपली L. म्हणजे आपण असं याला L स्क्वेअर इक्वल टू H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम. मग आपण जर इथे याचा स्क्वेअर रूट घेतला तर अंडर रूट H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर दिस इज युअर स्लाइंट हाईट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो तिरकस उंची. तर अशा पद्धतीने हे तुम्ही कोणचे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने व्हॉल्यूमचे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतात. याचं जर एक्झाम्पल विचारलं तुम्हाला, सिलेंडरचं एक्झाम्पल विचारलं तर साधं लक्षात ठेवायचं पाईप जे उदाहरण आहे मित्रांनो, हे कशाचं उदाहरण आहे, सिलेंडरचं. आणि जर कोणाचं तुम्हाला